तर गाईज आता 1 तास झाले बरोबर. आता तर पाऊस गेलाय, आवाज बी नाही गेला टिळवटाचा वरी पाणी. लग्नाला पोरगी पाहिजे बघा आमच्या हौशाला. आता तर लग्नाला पोरगी पाहिजे बघा आमच्या हौशाला. आता तर कमेंट करून सांगा. वय ह्याचं आहे बघा 4 वर्ष आहे बघा. आणि ए कास्ट कुठली आहे तुझी? खिल्लार आहे बघा, कास्ट ह्याची खिल्लार आहे. लवकर लवकर नवरी बघा बरं याला. लवकरात लवकर उरकून टाकायचं. वय निघून चाललंय आमच्या आयुष्याचं, आहे का ना रे? हां बघा, हा म्हणते. मग तुम्ही लवकर लवकर कमेंट करून सांगा. त्याला बायको असली तर लगेच फोटो बिटो पाठवू की लगेच उद्याच्या उद्या येऊ आपण हे करू. काय त्याला म्हणतात, उद्याची उद्या येऊत बघायला पोरगी. तुम्ही टाका फक्त. होय हौशा, त्याला सोडतो आता. तर स्वागत आहे तुमच्या भावा चॅनलमध्ये, बुसनर बॉक्स असते 2मध्ये. तर आपल्या चॅनलवर नवीन कोणी आला असेल तर लवकर लवकर जाऊन सबस्क्राईब करा. तर आज ब्लॉग मी बनवतो आहे, खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे. का की माझे कमीत कमी 3 महिने झाले तर माझ्या यूट्यूब चॅनलवर एकही ब्लॉग आलेला नाही, एकही शॉर्ट व्हिडिओ आलेला नाही. कारण काही इश्यू होते थोडेसे, त्यामुळं मी ब्लॉग टाकू शकलो नाही. आणि आता मी कोशिश करणार आहे की दररोज डेली ब्लॉग येतील, आपले रेग्युलर ब्लॉग येतील. आणि तुम्ही पहिला जर सपोर्ट दाखवत होता 3 महिन्यापूर्वी यूट्यूब चॅनलवर, तसाच आता बी सपोर्ट करा आणि दाखवा, ह्यापेक्षा जास्त दाखवा. तर आता तुम्हाला आमचे बैल दाखवतो. बैल कसले आहेत बघा, 2 आहेत बैल, कसले खतरनाक दिसते दाखवू का तुम्हाला. चला, हे बघा आमचा हौशा. हे हौशा बघा कसलं साफ केले, सगळं घास होतं इथं. त्याला बांधले तो का सगळं साफ केले ना. कसलंही बघा कसं कारले. ए अरे वरी बघ ना, बघ इकडं गोरा दिसतास की, तोंड दाखव तुझं. हे बघा आमचा हौशा. लग्नाला पोरगी पाहिजे बघा आमच्या हौशाला. आता तर कमेंट करून सांगा. वय ह्याचं आहे बघा 4 वर्ष आहे बघा. आणि ए कास्ट कुठली आहे तुझी? खिल्लार आहे बघा, कास्ट ह्याची खिल्लार आहे. लवकर लवकर नवरी बघा बरं याला. लवकरात लवकर उरकून टाकायचं. वय निघून चाललंय आमच्या आयुष्याचं, आहे का ना रे? हां बघा, हा म्हणते. मग तुम्ही लवकर लवकर कमेंट करून सांगा. त्याला बायको असली तर लगेच फोटो बिटो पाठवू की लगेच उद्याच्या उद्या येऊ आपण हे करू. काय त्याला म्हणतात, उद्याची उद्या येऊत बघायला पोरगी. तुम्ही टाका फक्त. होय हौशा, त्याला सोडतो आता. ए आर चाल ना, ते बघा आस्ताप देते बघा, सोयाबीन खाते नुसतं सोयाबीन खाते. आता त्याला पाणी पाजायचं बघा. आमच्या रानात वडा आहे, तुम्हाला वडा दाखवतो. वड्यात पाणी पिते बैल आमचा. वडा दाखवू काय तुम्हाला? होय हौशा, त्यांना वडा दाखवू आपण आपल्या रानातला. हे बघा सोयाबीन कशी कडक आली आमची. पावसाचं वातावरण झालं आता, येईल पाऊस काय थोड्या वेळात. तर बघा आता वड्यात नेतो याला. काय आपल्या रानातच वडा, काय टेन्शन नाही पाण्याचं पिण्याचं. हे बघा वडा, थोडंच आहे पाणी आता वड्यात. कारण की आता 4-5 दिवस झालं पाऊस झालेला नाही, त्यामुळे वड्यात बी पाणी नाही. काय पावसाळ्यातच फक्त त्या वड्याला पाणी असते, परत नसता. परत ह्यांना बैलांना तळ्यावर न्यावं लागतं ना पाणी ती पाजायला. हे बघा आता याचं पोट कसं फुगते बघा घ्या, हळूहळू पाणी पिते. ए दमान पी दमाने, टसका बिस्का लागायचा. ही बैल मारत ना हो, ती दुसरा एक बैल आहे हो वाकड शिंगाचा, ती लय मारतो मला. म्हणून मी ह्याची लय माया करतो या बैलाची. दुसरा बैल मला मारतो, मी त्याची माया सुद्धा करत ना. आणि त्याला नेऊन बांधतो तिकडं, खाऊ घालतो त्याला. तसं नाही, मी त्याला पाणी पाजत नाही, त्याला पाजतो. पण कसं आहे, ती अंगावर येते, त्याला एकदा मारू ही करावं लागते, त्याशिवाय ती ऐकत नाही. चला चल रे, चल लवकर. कुठं बांध तुला? ए कुठं बांधायचं? इकडंच बांधावं लागेल त्याला. तर बघा घासात सगळं पाणी आमच्या. ही वडावर नाले वात. हे बघा कसला पाय, तर बघा मला द्यायला का. अरे बाबा, चल रे चल लवकर.
हे बघा इथं सोयाबीन चालली नाही. ही कसं आलंय पण सोयाबीन बरं आलंय का? अहो विषयच खोल हो. आपण पेरले म्हणले विषयच खोल. बैलावर पेरलाव बैलावर नादच नाही. कसलं खतरनाक आलंय पण. चल रे त्याला इथं बांधतो आता. कसं आहे खायला कसं आहे पण. अरे बाबा पाय कसं रे खायला कसं आहे. जरा आमचं थोडंसं पडक रान आहे इथं. पडक रानात बांधतो त्याला. ह्यात बी बघा पाणी खाली पायात पाणी आहे बघा दिसते. असल्या पाण्यात बांधायचं ह्याला. पाणी थोडं नाही लय पाणी बघा. आता असल्यात बांधतो याला. कुठे बांधतो रे तुला? इकडे तू. त्याला बांधतो बघा. पाण्यात कसं बांधू? दुसरीकडे बांधू वाटाले मला. ही वडाच आहे सगळा. पडक रान आहे म्हणजे वडा आहे सगळा. त्यामुळे इथं पाणी असते. ह्याला इथंच बांधतच नाही मी. दुसरीकडेच बांधतो. कसं आहे त्यानं आता खाईल. आता उभा राहून खाईल दिवसभर. पण नंतर संध्याकाळी बसताना पाण्यात कसं बसणार आहे बैल? बैल पाण्यात नसतोय बसत. चिखल्यात नसतोय बसत. मग त्यामुळं त्याला आता दुसरीकडे नेऊन बांधावं लागेल. हे बघा इथं कसलं खतरनाक आहे. हे बघा इथं वडा आहे. इथनं पाणी निघतंय खरं तर. आणि तुम्हाला सांगतो इथं सापले मोठे 2 आता सध्याला असतील जातीत मध्ये निघून. त्या वड्यात माशाची पिलेली आलीत बघा. मी इथं जाऊन पकडतो. भेणं कसतं त्या सापाच्या. पाऊस बी आले बघा. आबाळ कसलं आले बघा. माझ्या डोक्यावर आबाळ आले बघा. ते नादच नाही. आपण आले की पाऊस बी येते. हां चल रे पाऊस आलाय. चल लवकर. आपण माय भिजलो रे. चल मला वाटलं नव्हतं पाऊस येईल म्हणून. पण पाऊस आला काय सांगू. चल लवकर. चल लवकर. चल. गाईस पाऊस आबाळ बा कसलं झालंय. लवकर लवकर घरी निघावं लागते. नसतं काही खरं नाही माझं. चल पावसाचा त्या ब्लॉग बनवायला लागला. तुम्ही सपोर्ट करा राव. पावसाचा त्या ब्लॉग बनवायला लागलो मी. हा तुम्हीसाठी कुठं बी पावसाळा असो तिकडे जा आत बी जाऊ द्या. मी ब्लॉगच बनवतो. हां ते बघा अडचण कसली आहे. अरे बाबा लय अवघड आहे हो शेतकऱ्याचं. कुठं बी कसं बी जावं लागतंय. लय अवघड आहे. पाऊस आलाय म्हणून मी थांबलो इथं येऊन. मला तिकडे जायचं आहे अजून. इथं पाऊस लागत ना थोडाफार थोडा लागेल. त्यामुळे मी येऊन थांबलाव. ती बा कसली अडचण आहे इथं. अडचण बा कसली आहे. अरे बाबा गाईज पावसात ब्लॉग बनवायला तुमच्यासाठी. तुम्ही फक्त सपोर्ट करा गाईज. हा मी भिजल्याशिवाय काय घरी जात नाही मला वाटते. आता पाऊस बी लय मोठा आलाय. हे बघा कसला पाऊस पडायला लागलाय. भिजलो रे. इकडे येतो जरा आल्या. अरे बाई मेलो. अरे गाई पाऊस लय लागलाय. आपला काय 11 Pro आहे. आपल्याला काय नाही किती बी सुद्धा फोनला काय होत नाही आपला. त्यामुळे तुमच्यासाठी ॲपल घेतला. पावसात ब्लॉग बनवावं लागते म्हणून. पैसे खर्च कामाला जाऊ. बघा मग कसलं अवघड. ॲपल घेतल्यामुळे पावसाचा ब्लॉग बनवायला लागलाय. बरं आहे का नाही. लयच पाऊस येईल हो. आता इशे काय झालाय पाऊस कमी झालाय पण झाडावरचं पाणी निबार पडायला लागले अंगावर. पानावर साठलेलं कसं आहे आता भिजावं लागतेच. तर गाईजात थोडासा पाऊस कमी झालाय. मला भिजवायसाठी आलता फक्त पाऊस. थोडासा कमी झालाय तरी अजून
चालूच आहे बघा इकडे बघा. आवाळ अजून भरपूर आहे. तिकडं तरी पाऊस गेलाय. अजून पाऊस आलाय तरी आता बघ मी व्हिडिओ चालू केला की लगेच जोरात पाऊस येतोय बघा. असंच होते. त्यामुळे बघा आता मी या गंजीत घुसतो आता ही चूक वाटायचं बघून. ये बघा आता का दिसतोय कडक यू सलमान खान का नाही. हा गाईच पाऊस आल्यामुळे मी तर मध्ये बसावं लागतंय. आपल्या फोनला काय होत नाही पण मला सर्दी खोकला होते ना असा विषय आहे. फोनला काय होत नाही आता. आधी फोन होता दुसरा रेडमीचा ती भिजला की पाणी जायचं त्यात ब्लॉग बनवताना. आता ही ॲपल घेतल्यामुळं काही टेन्शन नाही पण आता मला सर्दी खोकला व्हायला ना भिजल्यावर. हा लय म्हणजे लय बघा सगळं डोकं वलं झालंय माझं. दिसावलं मी तसं पण डोकं लय वलं झालंय माझं. बघा सगळा आवाज यायला लागलाय वरी लय हार्ड. हे बघा ही गंज बिंज कशी आहे इथं गाईज. गंज बघा कसली खतर चालली. आता एखादा साप बी बसला असला तर कसं व्हायचं. खतरनाक हा. आणि मी बी खतरनाक. त्या सापाच्या वरचा मी दिसतोय. साप मला बघून पळून जायचा. संपला विषय. सापच नका साप म्हणायचो आईला ही राक्षस कुठून दिसायला लागले. दिसतोय का नाही पण आ चिकना गाईच. तळवड बघा कसा व्हायला लागला वाऱ्यानं. कसा व्हायला तळवड बघा. अरे हे बघा हे बघा कसं होईल वाऱ्यानं. कसं होईल पाठीमागचं माझ्या कसं होईल येऊ मजा येईल पण. हा शेतकऱ्याचं असंच असते हो. हा आता पाऊस कमी झालाय आता निघतो बाहेर. अजून तरी पाऊसच येतोय. तरी पण पाऊस लय कमी झालाय गाईच. तिकडं तरी पाऊस गेलाय लय म्हणून मी वाचलो. तर हे बघा आवाज कसला आलाय तिकडं पाऊस गेला सगळा. आता बैलाला वैरणच्या पेंड्या काढतो तरी ती खायला बैल तिकडं तो दिसते का. थांबा झूम करतो जरा. ट्रिपल प्रो मॅक्स. हा बघा दिसतोय का ना बैल. हा तिथे बैल तिथं खायला लागलाय. बघा बाहेर आलो की पाऊस वाढलाच. आईचा दिवशी विषय संपला हो. ब्लॉग म्हणलं की पाऊस तर येतो याच. मग आता तुम्ही तर सपोर्ट करा राव थोडाफार. एवढी मेहनत करतोय आम्ही तुमच्यासाठी. हा सपोर्ट करा की राव. सबस्क्राईब करा लवकर. बघायला नाही तर सबस्क्राईब तर करा. काय पैसा चालला होय. हा होय पैसा चाललाय. हां सपोर्ट करा बरं का. हां थांबा जरा पाऊस गेल्यावर येतो माघारी. तर गाईज तुम्हाला सांगतो बरोबर 1 तास झालं टवटामध्ये बसला हो का. टवटा सुद्धा पाणी पडायला लागले. काय सांगायचं नुसतं पाणी झालं. हो पाणी हो पाणी सोपं माय. अजून पाऊस चालूच आहे बाहेर निबार तळात. मला काय घरी जाऊन देत नाही. मी भिजलो तर ऑलरेडीच भिजलो आता सगळं. घरी काय जाऊन देत नाही मला वाटते. तर गाईज आता 1 तास झाले बरोबर. आता तर पाऊस गेलाय. आवाज बी नाही गेला टळवटाचा वरी पाणी पडलेलं जास्त. आता पाऊस गेला आता लागतो कामाला. लय दिवस वेळ झाल्यात बसून गरमून गेलोय मी. भिजलेला वाटतोय पण गरमून बी लय गेलोय गंजीत ह्यात. कसलं झालंय बाई वातावरण. सगळं गार पडले बाहेर. मध्ये ह्या गंजीत गरम झालतो पूर्ण. ह्या गंजीत मी पाहिजे बसलो होतो. गरम झालतो. आता गार पडलोय नुसता. बाहेर आलो की अरे आपला हौशा काय दिसत नाही. हाय दिसलो का येऊ. चला ह्याला तर बांधला लाडाच्या बैलाला. ते दुसरं एक बैल आहे ना त्याला तर काय तसं ठेवता येते होय. त्यालाही बांधावं लागते. त्याला बी खाऊ घालावं लागते. नुसतं सोपं नव माय. काय करतो त्याला बी आणतो नुसता वैरण नेऊन टाकतो. का की आता पावसाचं तर कुठं बांधल्यास अडकली बिडकेल तर अवघड व्हायचं. वैरण नेऊन टाकतो. सोपं काम सगळ्यात बरोबर. तर गाईज आता माझी कामं झाली ते आता घरी निघावत. घरी जावं लागेल. त्या घरी जायचं ब्लॉग एडिटिंग करायचा आणि परत यूट्यूबवर टाकायचा. आणि परत तुम्ही लोक बघणार आहात माहिती आहे का. लय ताप आहे आम्हाला. फक्त तुम्ही बघता तुम्हाला सबस्क्राईब बी करणं होत नाही. लय लोक बघत येतो पण सबस्क्राईब एक बी करत नाही. घास कापलाय. एक बी सबस्क्राईब करत नाही. भरपूर लोक बघतात. नेहमीपेक्षा तर
निम्यापेक्षा पाऊस लोक म्हणजे 100रातली फक्त 20 ते 25 लोक सबस्क्राईब करतात, बाकीचे लोक करत नाहीत. 50% तर लोक सबस्क्राईब करा राव, तेवढंच मला सपोर्ट भेटेल. मराठी ब्लॉगर तेवढाच मोरी जाईल. तर मग सपोर्ट करा राव गाई. जातो घरी, पावसानंतर निबार. इथं मी आलतो घरी सांगून 8 तासामध्ये माघार येतो घरी, बैलाला वैरण पाणी करून. इथं किती वेळ लागला माहिती मला? तुम्हाला सांगतो, इथं मी 2 तास झाला इथं राहत आहो. इकडे अर्धा तास गेला बिलाकडे मला. जास्त वेळ तर तेवढा खाली गरमी खात बसलाव. आता झाकून ठेवतो जरा. तर काही आता पावसात भिजल्यामुळं आता मी 1-2 दिवस तर आजारी पडतो 100%. तरी मी आजारी पडलो तरी मी ब्लॉग टाकील, तुम्ही बघत राहा. आणि आजच्या ब्लॉगला मी इथंच एंड करतो. आणि आपले दररोज ब्लॉग येतील, नो टेन्शन. तुम्ही फक्त ब्लॉग बघायचं, हसायचं काम करायचं. आणि मी ह्या ब्लॉगमध्ये जी लँग्वेज वापरली, काय कोल्हापुरी बी घातलाव, त्यात सोलापुरी बी टाकलाव, लातूरची भाषा टाकलाव, धाराशिवची बी टाकलाव, सगळ्याच भाषा मिक्स केलाव, आमच्याकडे सध्या टाकलाव कर्नाटक सध्या. मग सगळ्या भाषा मिक्स करून आज ब्लॉग केला. तसं मी दररोज खरं बोलत नाही त्या भाषेत, मी धाराशिवचीच भाषा बोलतो खरं तर. पण खाल्लाव, आलाव, लातूर, सोलापूर, कोल्हापूर सगळं मिक्स असतं आपल्याकडं. हसले पाहिजे तू लोक. मग सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यासाठी धन्यवाद. नवीन ब्लॉगमध्ये भेटू.